Hello everyone. Hello. नमस्कार. We are back with another amazing lesson. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रॅक्टिस कशी करायची आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला इंग्रजीमध्ये कुठल्या शब्दाचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा ते माहित असेल तर आपल्याला इंग्रजी बोलायला खूपच सोपं जातं. हे बघा मित्रांनो, मी इंग्रजी बोलू का नाही किंवा बोलू तर चुकेल का असा विचार करणं बंद करा. कारण कुठलीही बिघडलेली गोष्ट रिपेअर केल्यानेच चांगली होते, तसंच इंग्रजी सुद्धा बोलल्यानेच येते. म्हणून जास्तीत जास्त फोकस हा तुमचा बोलण्यावर असला पाहिजे. आता कुठे बोलायचं, कसं बोलायचं त्यासाठी आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, खूप सारे ॲप्लिकेशन सुद्धा मी तुम्हाला सुचवलेले आहेत. तर ते जाऊन नक्की बघा आणि आताच आजपासून लगेच प्रॅक्टिस सुरू करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर कुणाला काही सुचवायचं असेल, काही विचारायचं असेल किंवा एखादा सल्ला द्यायचा असेल, काही सजेशन द्यायचे असतील तर ते कसे द्यायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंग्रजीची प्रॅक्टिससाठी आपण खूप सारे नवनवीन सेंटेन्सेस शिकणार आहोत. ते तुम्ही लिहून काढा किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा लगेच आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. चला स्टार्ट करूया. तू सकाळी लवकर उठले पाहिजे. You should get up early in the morning. त्याने सकाळी लवकर उठलं पाहिजे. He should get up early in the morning. तिने सकाळी लवकर उठलं पाहिजे. She should get up early in the morning. माझ्या भावाने सकाळी लवकर उठलं पाहिजे. My brother should get up early in the morning. आपल्या भावाने सकाळी लवकर उठलं पाहिजे. Our brother should get up early in the morning. माझ्या पप्पांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. My father should get up early in the morning. आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. We should get up early in the morning. सुवानीने सकाळी लवकर उठलं पाहिजे. Suwani should get up early in the morning. तर बघितलं, अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट चेंज करून खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतो. आणि म्हणजे काय, आपण शूडचा यूज अशा पद्धतीने जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण शूडचा यूज कधीच विसरणार नाही. आता आपण काय करत होतो, फक्त सब्जेक्ट चेंज करत होतो आणि शूडचा यूज आपण करायचं शिकत होतो. आता अशाच पद्धतीने तुम्ही 10 शब्द घेऊ शकता, जसे की खाणे, पिणे, धावणे, जाणे, उठणे, बसणे असे शब्द घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत शूडचा यूज करा. पुढे बघूया. अजून अशाच प्रकारची प्रॅक्टिस आपल्याला चालू ठेवायची आहे. तुम्ही सुद्धा लगेच तुमच्या मुलांसोबत ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून देते. वेकअप आणि गेटअप मध्ये आपण नेहमी कन्फ्यूज होत असतो, तर कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. वेकअप म्हणजे फक्त जाग येणे असा होतो, म्हणजे फक्त जाग येणे, झोपेतून जाग येणे. आणि गेटअप म्हणजे बेड वरून उठून उभे राहणे. जसे की तुम्हाला बोलायचे असेल की मला 3 वाजेलाच माझे डोळे उघडले किंवा मला 3 वाजेला जाग आली, तर तुम्ही बोलू शकतात आय वेकअप ऍट 3 o'clock. जाग आल्यानंतर आपण लगेच उठून उभे राहतो का, तर नाही. म्हणून तेव्हा यूज करू शकतात वेकअप आणि आपण जेव्हा उठून उभे राहतो तेव्हा तुम्ही यूज करू शकतात गेटअप. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला तर मग अजून पुढे एक्झाम्पल्स बघूया. तू इंग्रजी बोलले पाहिजे. You should speak English. त्याने इंग्रजी बोललं पाहिजे. He should speak English. तिने इंग्रजी बोललं पाहिजे. She should speak English. त्यांनी इंग्रजी बोललं पाहिजे. They should speak English. आपण इंग्रजी बोलले पाहिजे. We should speak English. माझ्या मैत्रिणीने इंग्लिश बोललं पाहिजे. My friend should speak English. माझ्या वडिलांनी इंग्रजी बोलले पाहिजे. My father should speak English. तर अशा पद्धतीने आपण कुणाला काही ऍडवाइस देण्यासाठी आणि सजेशन देण्यासाठी शूडचा यूज करू शकतो. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. इंग्रजी बोलायला घाबरायचं नाहीये. चुकीची इंग्लिश बोलणं चूक आहे, पण चुकीची इंग्लिश बोलेल ह्या भीतीने इंग्रजी न बोलणं हे मात्र चुकीचं आहे. लोक आपल्या चुकांना माफ करत असतात, पण चुकीच्या गोष्टीला नाही किंवा चुकीच्या कामाला नाही. म्हणून नेहमी इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करत राहा, न घाबरता, न हेजिटेट होता. आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल. आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा. कसा वाटतोय ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये लिहून द्या. आता जर कुणाला काही विचारायचं असेल तर कसं विचारणार ते बघूया. मी इंग्रजी बोलले पाहिजे का? Should I speak English?
मी तिथे का जायला हवं? Why should I go there? सुवानीने तिथे का जायला हवं? Why should Suwani go there? मी तिथे का जाऊ नये? Why shouldn't I go there? आपण काय करायला पाहिजे? What should we do now? मी काय करायला पाहिजे? What should I do now? हे कोणी करायला पाहिजे? Who should do this? आपण आता निघायचं का? Should we leave now? उद्या आपण कुठे भेटायचं? Where should we meet tomorrow? मी खिडकी बंद करू का? Should I close the window? आता इथपर्यंत आपण शिकलो की शूडचा उपयोग कुणाला काही सजेस्ट करण्यासाठी, ऍडवाइस देण्यासाठी, काही विचारण्यासाठी, काही सांगण्यासाठी केला जातो. पण त्याचप्रमाणे शूडचा यूज शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शूडचा यूज कसा करायचा, कुठे करायचा ते आपण शिकलो. खूप सारी प्रॅक्टिस साठी सेंटेन्सेस सुद्धा बघितले. आय होप ते तुम्ही नोट करून घेतले असतील आणि आमच्यासोबत प्रॅक्टिस करायची सुरुवात सुद्धा तुम्ही केली असेल. तर यापुढे जर तुम्हाला कुणी विचारलं Should I speak English? तर मी इंग्रजीमध्ये बोलले पाहिजे का, तर त्यांना बेधडकपणे सांगा येस यू शुड स्पीक इंग्लिश, बिकॉज इफ यू डोंट नो इंग्लिश इट्स व्हेरी हार्ड टू गेट अ जॉब. दॅट्स वाय आय सजेस्ट यू शुड स्पीक इंग्लिश. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, एकमेकांना क्वेश्चन करायचे आहेत, एकमेकांशी बोलायचं आहे. शूडचा यूज जास्तीत जास्त करा, म्हणजे तुम्ही शूडचा अर्थ, त्याचा यूज कधीही विसरणार नाही. सो आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, तुम्हाला खूप मजा आली असेल व्हिडिओ बघत असताना. ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला आमचे जे नवनवीन व्हिडिओ येत असतील ते तुम्ही रोजच बघू शकणार आणि आमच्यासोबत इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करू शकणार. थँक्यू सो मच. थँक्यू.